जोपर्यंत जानकी भाऊजींच्या नावाचं कुंकू लावते तोपर्यंत भाऊजींना काही होऊ शकत नाही। आणि भाऊजींना जर का संपवायचं असेल तर आधी त्या जानकीला संपवावं लागेल। झाशीच्या राणीचा घोडा सगळ्यांच्या पुढे आला। तिचं बाळ तिच्या पाठीला घट्ट बांधलेलं होतं। आता तिच्या आजूबाजूला इंग्रजी अधिकारी होते। त्यांनी आपापल्या तलवारी बाहेर काढल्या। तेवढ्यात झाशीच्या राणीने पण आपली तलवार बाहेर काढली आणि आरोळी ठोकली। हर हर महादेव। ए ताई, मी माझा अभ्यास सोडून तुला आणि बाळाला गोष्टी ऐकवतोय आणि तू झोपा कसल्या काढतेस? अरे चुकून डोळा लागला, पण तू बोल, बाळ जागा आहे। खोटं बोलू नकोस, अशानं बाळ खोटारडं तरी होईल, नाही तर झोपाळू, कळलं ना? ए बरं, जागी आहे मी, सांग पुढची गोष्ट। हा गण्या, आता गोष्टी बस झाल्या। आता जानकी गरमागरम सूप पिणार आहे। ए नको बाई, त्यापेक्षा गण्या तू गोष्ट सांग। सांग, त्या झाशीच्या राणीने कोणाच्या पोटात तलवार खुपसली? गण्या, अजिबात गोष्ट सांगायची नाही। सूप पिऊन होईपर्यंत गोष्ट सांगायची नाही, कळलं? बाळाला आता भूक लागली आहे। अगं जानकी, तू कोणाला विचारून पांडूला पैसे दिलेस? त्यांना पैशांची गरज होती म्हणून मी त्यांना पैसे दिले। तेच विचारते, कोणाला विचारून पैसे दिले? एक मिनिट, तिला वाटलं म्हणून तिने दिली। हा, त्यात कोणाला विचारण्याचा काय संबंध आहे? अमृता, मी तुझ्याशी बोलत नाही। मग बोल, कारण मी तुझ्याशीच बोलते। नोकर माणसांना पैसे द्यायचा हिचा काय संबंध? मग कोणाचा संबंध आहे? कारण काय आहे ना अहिल्या काकू, घरात फक्त तिच्या एकटीचाच नवरा कमवतो। त्यामुळे तो पैसा कुठे आणि कसा खर्च करायचा हा सर्वस्वी तिचा निर्णय असणार आहे। आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्याही कमरेला ज्या चाव्या लटकतायत ना, तो तिचा मोठेपणा आहे म्हणून। तिचा नवरा पैसे कमावतो म्हणजे? तुला काय म्हणायचंय? माझा नवरा पैसे कमवत नाही? तुला जे समजायचं ते समज। मला फक्त एवढंच सांगायचं की सारखं सारखं जानकीला तिचे अधिकार दाखवून द्यायची काहीच गरज नाही। अमृता, मोठ्या आहेत ना तुझ्यापेक्षा, कशाला एवढं सगळं बोलली? जानकी, अगं मलाही नाही आवडत, पण तिला जी भाषा कळते ना त्यातच तिच्याशी बोललेलं बरं। आणि मुळात मी वामन काकाबद्दल काही वाईट बोलले का? त्याला जर तसं काही वाटलं तर मी समजूत काढेन ना त्याची। हा बरं, ते जाऊ दे, चल त्या सगळ्या गप्पांमध्ये तुझं सूप थंड झालं, मी गरम करून आणते। गण्या, तू तोपर्यंत एक गोष्ट ऐकव तिला। हा हा ऐक ताई, मग आपण कुठपर्यंत आलो होतो? हा, झाशीच्या राणीने आरोळी ठोकली, हर हर महादेव। नंतर मग काय आते बाई, दिसतंय का तुला? काय एकाच ठिकाणी टाके घालतेस? ए हसू नको आम्हाला। आता हे दुपटं दुरुस्त करायला घेतलंय, तुम्ही सगळेजण या दुपट्यात वाढलेलात, माहिती आहे ना तुला? आते बाई, अगं ऊब आहे ती तुझ्या हातांना, तुझ्या बोटांना। आपल्या घरात हिवाळा सुद्धा तुझ्या भीतीने दबकत दबकत येतो। असलं काही बोलायला लागलास ना की राजकारणी कमी आहे, साहित्यिकच वाटतो जास्ती। पण खरंच आते बाई, तुझ्याशी बोलताना सुचतं बाबा असं काहीतरी। अरे आपलं नातच आहे तसं जिव्हाळ्याचं, म्हणून तर मला या दुपट्यामार्फत हा जिव्हाळा तुझ्या मुलापर्यंत पोचवायचा आहे। काय माहिती त्याच्या वाट्याला आत्याबाई किती येतेय? आते बाई, या घराला आईपेक्षा आत्याचीच सवय जास्त आहे आणि गरजही। त्यामुळे तुझी इच्छा असो अथवा नसो, तुला जगावं हे लागणारच। मी किल्लेदार नसलो म्हणून काय झालं? बस झालं पुन्हा तुझं सुरू? आता नको ना तो विषय। झाली ना ती कसली तपासणी ती? त्याचीच तर भीती वाटते, काय होईल? काय का होईना, मला एवढं माहितीये, हे दुपटं मी माझ्या नातवासाठी दुरुस्त करतेय आणि हे काम मला लवकरात लवकर आटपायचंय। समजा मी किल्लेदार नाही असं सिद्ध जरी झालं
तरी मी कोण आहे याचा शोध मला घ्यावाच लागला. तुला एक गोष्ट सांगतो चू. एक रमावती नावाचं आटपाट जंगल होतं. त्या जंगलामध्ये नरसिंह नावाचा एक मोठा असा राक्षस राहत होता. त्याला अशी 2 शिंग असलेला वामन नावाचा एक राक्षस होता, भाऊ त्याचा. आणि त्या जंगलामध्ये की नाही परशुराम नावाचा एक सुंदर देखणा असा राजपुत्र राहत होता. आणि सुगंधा नावाची एक चेटकीन होती, चेटकीन अशी हाडळ हाडळ. त्या हाडळ चेटकिनीनी म्हणजे सुगंधा नावाच्या चेटकिनीनी त्या परशुराम नावाच्या राजपुत्राला आपल्या मोहपाशामध्ये असं जकडलंय. आणि तुला सांगतो लई चेटकीन डेंजर असती. हाडळ हाडळ होती, सारखी यायची अशी कमरेला. कौतुक करून झालं माझं. चेटकीन आहे का मी? अगं बाई माझ्या राणी, ही ती सावत्र आहेस की तू. मग त्या अर्थाने चिटकीन म्हणले मी, होय की नाही चू? तुमच्या गोष्टी बिष्टी आहेत ना त्या नंतर करायच्या, काय करायच्या त्या. ह्या पोरीला तुम्ही आधी इथे आणली का ते सांगा मला. त्या तिच्या मारलेल्या आईच्या मांडीवर टाकून या जा. नाहीतरी बोंब मारत फिरते ना ती, चिव माझी पोरगी आहे, चिव माझी पोरगी आहे. ये माझ्या पोरीबद्दल एक शब्द बोलायचा नाही सांगून ठेवतो. काय बापाचं आणि लेकीचं प्रेम डोळ्यात खोपायला लागलं तुझ्या. तुमचं प्रेम गेलं खड्ड्यात. या पोरीचं कौतुक ऐकण्यात काहीही रस नाही मला. आपल्या बुडाखाली काय जळतंय ना त्याचा विचार करा आधी. विचार तू करायचा ग, मी तू अंमलात आणायचा. होय ना? मग मी विचार केलाय. तो बोडक्या आहे ना बोडक्या, तो एका बंगाली बाबाकडे गेला होता. त्या बंगाली बाबांनी बोडक्याला असं सांगितलं की तू जानकीचं पोरग पोटातल्या पोटातच मारून टाकू शकतो, फक्त 500 रुपयात. असे तो बोडक्या तू डोका आहे का तुम्हाला? 500 रुपयामध्ये माणसं मारता आली, दादाला 1000 वेळा मारलेस तुम्ही. दुसरं काहीतरी बोल. दुसरं काही सुचत नाही मला. तुम्हीच ठरवा मग आता काय करायचं ते. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, जे काही करायचंय ना ते लवकर करायला पाहिजे आपल्याला. वातावरण गरम असतानाच, कळलं का? जानकीला मारायचं म्हणजे काहीतरी मास्टर प्लॅन बनवायला पाहिजे. होय की नाही चू? काय म्हणली ती? ही हाडळ्यानं चिटकी, डोका नाही, बुद्धी नाही तिला. गेली की काय? गेली गेली. काय ग, काय पाहतेस? फोटो. कोणाचे फोटो? मला डॉक्टरांनी सांगितलंय की कर्तबगार पुरुषांचे फोटो पाहायचे, म्हणजे बाळ सुद्धा त्यांच्यासारखंच होतं. मग तुझ्या मोबाईलमध्ये असे कोणत्या माणसाचे, कर्तबगार माणसाचे फोटो आहेत? माझ्या दृष्टीने आणि बाळाच्या दृष्टीने जगामध्ये असा एकच कर्तबगार माणूस आहे, आणि तो म्हणजे बाळाचे बाबा. जानकी, आपलं बाळ माझ्यासारखं चिडकं, तापट डोक्याचं, हेकेखोर झालेलं तुला चालेल? का? बाळाच्या बाबांमध्ये फक्त एवढेच गुण आहेत? उलट त्यांची चिकाटी, धाडसीपणा आणि कुठल्याही अडचणीमधून स्वतःला सिद्ध करण्याचा स्वभाव हे पण बाळात यायला पाहिजे ना. जानकी, मला असं वाटतं माझ्या वाट्याला जे काही आलं ते माझ्या बाळाच्या वाट्याला कधीही येऊ नये. हे गुण आलेच त्याच्यात तर ते सगळे आईकडून यावेत. आणि मुलगी झाली तर त्या मुलीला तुझ्यासारखं लाजताही आलं पाहिजे. बाहेर चालला? परदेशी पाहुणे आलेत, त्यांच्याबरोबर मीटिंग आहे आणि नंतर जेवण सुद्धा आहे. मी आणि बाळ तुमची वाट पाहत आहे. लवकर या. लवकर येतो. हा,
बास बास, अजून मोठ्यानं रडू नका. मी ऐकलंय. पण मी का रडते याच्याशी तुम्हाला काही घेणं देणं नाहीये का? कोणीतरी तुमचा अपमान केला म्हणून रडतेय मी. अरे बापरे. पण आपल्या घरात तू सोडलीस तर माझा अपमान अजून कोण करणार? मी तुमची बायको आहे, त्यामुळे एखादा शब्द मागे पुढे झाला तर तो माझा अधिकार आहे. बापरे. मग आज हा अधिकार दुसऱ्या कोणी काढून घेतलाय? मी तुम्हाला इतकं पोटतिडकीने सांगते आणि तुम्ही ज्या मुलीला इतके दिवस तुम्ही आपली मुलगी समजून वाढवलत ना, आज तिनेच तुमची लायकी काढली. रोज काहीतरी नवीन वाद काढून मला सांगायलाच हवाय का? वाद मी नाही, जानकीने सुरू केले आणि अमृताने नाक खुपसून तुमचा अपमान केला. त्या पांडूला गावाला जायचे आणि त्यासाठी त्याला भरपूर पैसे हवे. मी एवढे पैसे द्यायला नकार दिला, तर उलट जानकीच माझ्याशी भांडली. आता जानकीला या सगळ्यात कशासाठी ओढतेस तू? पण मला एक नक्की माहिती आहे, जानकी स्वतःहून कोणाशीही भांडायला जाणार नाही. मी काय सांगते ते आधी ऐका आणि मग माझ्यावर ओरडा. हे सगळं घडत असताना तिकडे अमृता आली आणि ती काय बोलली माहितीये? ती मला म्हणते, तुम्हाला एवढे पैसे द्यायला त्रास का होतोय? कारण या घरात फक्त माझे बाबाच कमावतात पैसे, तुमच्या नवऱ्याने पैसे कमावलेत, असे काय जपताय पैसे? बर, हे ऐकून मी लगेच जाऊन अमृताला काहीतरी जाब विचारेन, असं वाटतंय का तुला? बरं ठीक आहे, तुम्ही तिला जाऊन विचारा, खात्री करून घ्या आणि मग माझ्यावर विश्वास ठेवा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठलीही स्त्री स्वतःचा अपमान सहन करू शकते, पण तिच्या नवऱ्याचा नाही. ओके. अमृता जर खरंच काही असं बोलली असेल तर मी तिला जाऊन जाब विचारीन. हो. आणि आता रडणं थांबव. हो, ती फाईल बघतोय मी. हा, तुम्ही काय ते रिपोर्ट तयार करा. ओके. अग्नेश, काय म्हणताय परशु शेठ? काय म्हणताय? लई बिझी दिसतंय. नाही, बिझी असेल तर एक काम करा, थोड्या वेळासाठी कान द्या माझ्याकडे, त्यात काहीतरी बोलायचंय मला. तुमच्यावर विश्वास ठेवून डोक्यावरचा केसही देणार नाही मी. इतके बदनाम झालात तुम्ही. वाकनीस, एवढं पण स्पष्ट बोलणे माणसाने समोरच्यावर कायमचा बंदोबस्त करण्याची वेळ येईल. माणसाने एवढंही वाईट वागू नये की त्याचा बंदोबस्त करण्याची वेळच निघून जावी. आता थोडं जरी वाईट वागलात ना, तर येणारा प्रत्येक सेकंद तुमच्यासाठी श्रद्धांजलीची फुलेच घेऊन येईल. वाकनीस वाकनीस आणि किल्लेदार दोन आडनावामधली दरी कमी करायला लागलाय तुम्ही. असं करू नका, नाहीतर तुमची किंमत बाजारामध्ये काय आहे ते जरा शोधावी लागेल मला. परशु शेठ, किल्लेदार आडनावाशी खेळ आजकाल तुम्ही मांडलाय का आम्ही, याचा नीट विचार करा. आता कसं बरोबर विषयावर आलात बघा. याच विषयावर मला बोलायचं होतं. तुम्ही आमची एकदम श्रद्धांजलीच घालायला निघालात. त्यासाठी आल्या आल्या विषयावर बोलायचं असतं, नाहीतर मग आम्हाला असं वाकड्यात शिरावं लागतं. विषयावर तर विषयावर. दादाचा खरा शत्रू मी नाही, वामनाने आहिल्याय. म्हणजे काय दादाची तपासणी करताय की नाही, तिला धाब्यावर बसवायची तयारी चालू केली दोघांनी. लक्षात येईलच म्हणा तुमच्या. परशु शेठ, काय ते स्पष्ट बोला, म्हणजे नक्की प्रकार कळेल मला. यापेक्षा जास्त स्पष्ट नाही बोलू शकत तुम्ही.
तुम्हाला कसं कळलं? भूत म्हणतात मला, भूत. कळलं? समोरच्या माणसाने एक पाऊल उचललं त्याच्या पुढची 10 पावलं दिसतात या पोताला. आधी जे काय सांगितले त्याच्यावर काय ती ऍक्शन घ्या, मग पुढचं बघू. बेस्ट ऑफ लक. जानकी, मला वाटतं तू म्हणतेस ते बरोबर आहे ग. मग अशी अहिल्या काकूवर राग काढण्याच्या नादात मी उगाच वामन काकाबद्दलही खूप बोलले. म्हणजे त्याच्याबद्दल एवढं बोलायला नको होतं ग. अमृता, तू त्यांना स्वतः जाऊन भेट आणि या विषयावर पडदा टाक. आणि तसंही अहिल्या काकूंचं बोलणं ते कितपत मनावर घेतात. हे खरंच आहे म्हणा. अरे वा, आज बरेच दिवसांनी घरात कोणीतरी हसताना दिसतंय. चला, म्हणजे माझ्या मनात काय आहे ते बोलायला काही हरकत नाही. आत्याजी, जे काही मनात आहे ना ते बिंदास बोल. आम्ही आहोत ना ते अंमलात आणायला. हे बघ, आपण ना तिचं डोहाळ जेवण करूया, अगदी धूमधडाक्यात. मला माहिती आहे सुमित्राला जाऊन अजून 3-4 महिने सुद्धा झालेले नाही आहेत. पण तुम्हीच विचार करा ना, ती असती तर तिने किती उत्साहाने केलं असतं ना डोहाळ जेवण. ह्या सगळ्या जरतरच्या गोष्टी झाल्या आत्याबाई. जानकी, गेले काही दिवस आपल्या घरात अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत की या सगळ्यातून जर घरातल्या सगळ्यांना बाहेर काढायचं असेल तर काहीतरी घरात कार्यक्रम व्हायलाच पाहिजे, आणि तोही लवकरात लवकर. जानकी, मला वाटतं आत्याजी म्हणते ते बरोबर आहे. अगं, घरातल्या सगळ्यांना चेंजची गरज आहे. आणि नाहीतरी सुमित्रा काकूची अशीच इच्छा होती की माझं डोहाळ जेवण धूमधडाक्यात व्हावं. मग त्या निमित्ताने आपण तिची आणि माझीही इच्छा पूर्ण करूया. प्लीज नाही म्हणू नको. तुमच्या सगळ्यांची हीच इच्छा असेल तर मी नाही नाही म्हणणार. अरे वामन काका, बरं झालं आला. आम्हाला तुझ्याशीच बोलायचं होतं. अरे आत्ताच घरात एक आनंदाची बातमी ठरली आणि त्याची मॅनेजमेंट तूच करणार आहे. आणि माझी खात्री आहे ती बातमी ऐकल्यावर सगळ्यात जास्त आनंद तुम्हाला होणार आहे. तुमचं बोलून झालं असेल तर जरा मी बोलू का आता? जरा भरपूर बोल. आता तुला अडवायला अहिल्या काकू थोडी आहे इथे. बस. बस अमृता, अहिल्याविषयी एक शब्दही अजून बोलू नकोस. मगाशी तू अहिल्याला काय म्हणालीस? काका, अरे तेच बोलायला मी येत होतो तुझ्याकडे. मला बाकीचं काहीही ऐकायचं नाहीये. मला फक्त एवढंच सांग, तू म्हणालीस ते खरं आहे का खोटं आहे? हो, म्हणजे मी बोलले तसं. अरे पण मला तसं म्हणायचं नव्हतं. तसं म्हणायचं नव्हतं. आता शब्द फिरवणारच तू. दादाचीच मुलगी तू. अरे काय बोलतोयस काय वामन तू? नशीब समज आत्या, ही जे बोलली ना ते मी बोलत नाहीये माझ्या तोंडानी. आणि अमृता, कोणाच्या खिशात किती पैसे आहेत ना याची काळजी तू करू नकोस. तू स्वतःचा विचार कर. ते जास्त गरजेचं आहे तुला. काका, अहिल्या काकूंनी सुरुवात केली म्हणून मी. मला काय संदर्भ होता हे अजिबात ऐकायचं नाहीये. तुझे मनात होतं ते बोलून गेलीस. आणि अशा अनाहूत क्षणीच माणूस मनातलं खरं बोलतो ना आत्या. थँक्स. तू सुद्धा माझी या घरातली लायकी मला दाखवून दिलीस. थँक्स. का?
मी बोलते त्यांच्याशी.